अंबरनाथच्या चिंचपाडा परिसरातील पाणी टंचाई विरोधात स्थानिक नगरसेवकांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयात धडक देत अधिकाऱ्यांवर संताप व्यक्त केलाय। 10 दिवसात पाणी पुरवठा सुरळीत झाला नाही तर वॉर्डातल्या लोकांना मुलाबाळांसह घेऊन इथेच येऊन राहू असा इशारा या संतप्त नगरसेवकांनी दिलाय। अंबरनाथ पश्चिमेच्या प्रभाग क्रमांक 3 मध्ये अनेक दिवसांपासून पाण्याची समस्या कायम आहे। या भागात 5 ते 6 दिवसातून एकदाच तेही रात्री 12 नंतर पाणी सोडलं जातं। त्यामुळे नागरिकांचे पाण्यासाठी मोठे हाल होत आहेत। हाच त्रास लक्षात घेत स्थानिक नगरसेविका अर्चना रसाळ, नगरसेवक कबीर गायकवाड आणि समाजसेवक चरण रसाळ यांनी त्रस्त नागरिकांना सोबत घेत महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयावर धडक दिली। यावेळी अधिकाऱ्यांना त्यांनी जाब विचारला, मात्र अधिकाऱ्यांकडून समाधानकारक उत्तर न मिळाल्यानं या नगरसेवकांनी संताप व्यक्त केलाय। मजिप्राचे अधिकारी निर्लज्ज आणि बेशरम असल्याचं चरण रसाळ म्हणाले। तर पुढील 10 दिवसात पाणी पुरवठा सुरळीत न झाल्यास कुटुंबासह मजिप्रा कार्यालयातच राहायला येऊ असा इशारा नगरसेवक कबीर गायकवाड यांनी दिलाय। पाणी हा सर्व नागरिकांचा मूलभूत गरज आहे। आज आमच्या प्रभागामध्ये गेले 5-6 दिवस नाही तर महिने झाले नियमित पाणी पुरवठा होत नाही। त्यामुळे सर्व महिलांना, ज्येष्ठ नागरिकांना व विद्यार्थ्यांना खूप मोठा सामना करावा लागत आहे। तर आम्ही आज येथे पाण्याचा मोर्चा घेऊन आलोय MGP महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्याकडे। महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे जे अधिकारी आहेत हे निर्लज्ज व बेशरम असे अधिकारी यांनी या डिपार्टमेंटमध्ये बसवलेलं आहे। त्यांना कोणत्याही महिलांची किंवा नागरिकांच्या ज्या गरजा आहेत त्याच्याशी त्यांना काही घेणं देणं नाही पडलेले। ते फक्त त्यांचे प्रॉब्लेम्स जे आहेत ते आमच्याशी शेअर करतात। आम्ही आमचे जे फक्त जी दैनिक आमची जी सगळ्यांची गरज आहे, दिवसाआड पाणी, तसं तर पाणी रोजच भेटलं पाहिजे, पण आम्ही फक्त एक दिवसाआड पाणी आणि रात्री 12 वाजेच्या आत आम्हाला कसंही करून पाणी द्या, ह्या बेसिक गोष्टीसाठी आम्ही त्यांच्याशी मागील कित्येक वर्ष भांडतोय, पण यांच्यावरती कोणताही परिणाम होत नाही। मागील 5-6 महिन्यापूर्वी हा पाणी कुठेतरी रेग्युलराइज झाला होता, थोडाफार एक दिवसाआड आम्हाला पाणी भेटत होतं आणि आमचे सर्व नागरिक देखील त्याच्याशी खुश होते। पण कुठेतरी आम्हाला एक त्यांच्यावरती असं संशय आहे का हे जाणून बुजून पाण्याचा तुटवडा निर्माण करतात व टँकर माफियाला कुठेतरी त्यांनी एक जीवदान देतात व त्यांच्याकडून हप्ते वसुलीचं काम हे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे अधिकारी करतात आणि आपलं पगार त्यांना कमी पडतोय म्हणून अशा आशेवरती ते निव्वळ राहिलेले आहे तिथे। माझं तर पहिल्यापासून आरोप आहे का MGP हा आपल्या अंबरनाथचा जो डिपार्टमेंट आहे ना, हा सगळ्यात मोठा फेलियर आहे यांचा। आणि सगळ्यात जास्त जर लिस्ट बॉदर्ड आणि सगळ्यात जास्त मी मागच्या वेळेला बोललो होतो का गेंड्याची चामडीचे हे अधिकारी आहेत करून, ही खरी गोष्ट आहे। कारण जवळजवळ आज किती वर्ष झाले असतील, 2007 पासून आम्ही फॉलोअप घेतोय, पण आमच्या एरियामध्ये अजूनही आम्हाला पाणी लाभलेलं नाहीये। अरे तुम्ही पाणी सोडता किती दिवसानंतर, 5-5 दिवसानंतर, 6-6 दिवसानंतर जर तुम्ही पाणी सोडलं, पाणी हा बेसिक नेसेसिटी आहे, रोज लागणारा विषय आहे, तरी पण तुम्ही आम्हाला पाणी देत नाही। आणि पाणी जर पाण्यासाठी फोन केला तर तुम्ही कायच्या काय कारण देता? पाणी सोडताना जर 12ला ना 1ला ना 2ला जर पाणी सोडत असेल तर कसं चालेल? आणि एका एरियाला तुम्ही आज पाणी दिलं तर 6-6 दिवसानंतर त्यांना पाणी देत असेल तर हे कुठंतरी चुकीचं आहे ना। 10 दिवसात जर आम्हाला पाणी जर सुरळीत नाही मिळालं, आमचा जर टाइम टेबल जर व्यवस्थित यांनी केला नाही, तर येत्या सोमवारी आम्ही पूर्ण प्रभाग क्रमांक 3च्या बाया आणि आमची सगळी मुलं इथं येऊन आम्ही ठिय्या टाकणार आहोत आणि आमच्या रोजच्या ज्या गरजा आहेत, मूलभूत गरजा आहेत, त्या इथून आम्ही करू। म्हणजे पोरांना शाळेमध्ये पाठवण्यापासून तर कामाला जाण्यापासून तर सगळंच हे इथंच करणार। इथं आम्ही पूर्ण ठिय्या टाकून देऊ, स्वयंपाक बिपाक इथंच करू आणि इथंच झोपू जोपर्यंत आमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही तोपर्यंत।